नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1 या विषयातील आज आपण अष्टांग हृदयमध्ये जे तुम्हाला सिलेबसनुसार 1 ते 14 अध्याय आहेत, त्यामध्ये अध्यायवाईज कोणते कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत, कोणते कोणते पॉईंट्स तुम्ही स्टडी केले पाहिजे, तर ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे कोणत्या अध्यायामध्ये काय पॉईंट्स महत्त्वाचे आहेत किंवा ज्याच्यावर जास्त प्रमाणात SAQ LAQ विचारले जातात, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये अध्यायवाईज सांगत जाईल, तसं जर तुम्ही तुमच्या संहितामध्ये मार्क केलं किंवा नोट्समध्ये जरी मार्क केलं आणि ते पॉईंट्स स्टडी करत असताना कव्हर केले, तर तुमचा नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये याचा फायदा होणार आहे. कारण संहिता अध्ययन हा सिंगल सब्जेक्ट असतो, त्यामध्ये 50 मार्कांचं पासिंग गरजेचं असतं. तर नक्कीच जर तुम्ही हे सर्व पॉईंट्स व्यवस्थित जर कव्हर केले, तर नक्की तुम्हाला तिथे पासिंगची कोणतीही चिंता राहणार नाही. आणि या व्हिडिओमध्ये आपण अष्टांग हृदय बघणार आहे आणि नेक्स्ट आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण चरक संहिताचे सुद्धा अध्यायवाईज इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आहे का. तर सुरुवातीला तुम्हाला BMS फर्स्ट इयरमध्ये संहिता अध्ययन हा 100 मार्कांचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला मेजर 2 संहिता आहेत, चरक संहिता आणि अष्टांग हृदय. त्यामध्ये अष्टांग हृदयमध्ये तुम्हाला 1 ते 14 अध्याय आहेत आणि चरक संहितामध्ये तुम्हाला 1 ते 12 अध्याय आहेत. तर पहिला आयुष्कामी अध्याय, त्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदाची उत्पत्ती जो फ्लो चार्ट आहे, आयुर्वेद अवतरण आहे, ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर अष्टांग आयुर्वेदाचे श्लोक माहिती पाहिजेत. त्यानंतर दोष आणि स्थान, कोणत्या दोषाचं काय स्थान आहे, प्रमुख स्थान कोणतं आहे ते माहिती पाहिजे. त्रिदोष व कोष्ठ प्रकृती संबंध माहिती पाहिजेत. त्यानंतर त्रिदोषांचे गुण, जे श्लोक पाठ असतील तर श्लोक, नाही तर मराठीमध्ये गुण माहिती पाहिजेत. संसर्ग संधिपात यांची व्याख्या. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत, सप्तधातू, 3 मल. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत, षड्रस आणि दोष यांचा संबंध, वीर्य विपाक गुण. त्यानंतर रोग व रोगी परीक्षा कोणत्या आहेत, त्या कशा केल्या जातात आणि साध्यत्वाचा जो फ्लोचार्ट बुकमध्ये दिलेला आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर अष्टांग हृदय अध्याय 1मध्ये आयुष्काम्यामध्ये एवढ्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये सर्व गोष्टी या बेसिक दिलेल्या आहेत, म्हणजे जास्त कोणाचं डिस्क्रिप्शन दिलेलं नाही आहे, परंतु त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत SAQ LAQच्या दृष्टीने, म्हणून त्या सर्व कव्हर करा. त्यानंतर असे काही अध्याय आहेत जे चरक संहिता आणि अष्टांग हृदय दोन्हीमध्ये कॉमन आहेत. तर असे जे अध्याय आहेत ते तुम्ही काय करा, कंपॅरेटिव्हली स्टडी करा. फक्त जे वेगळे पॉईंट्स अध्यायात अष्टांग वाग्भटांनी सांगितलेत किंवा मग चरकांनी सांगितले, ते वेगळे सेपरेटली लक्षात ठेवा आणि जे सेम अध्याय आहेत ते असे कंपॅरेटिव्हली स्टडी करा, म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि गोष्टी तुम्हाला अधिक चांगल्या लक्षात राहतील. त्यानंतर दिनचर्या अध्याय. दिनचर्या अध्यायामध्ये सुरुवातीला तुम्हाला दिनचर्याचा जो नॉर्मल क्रम आहे किंवा जी सिक्वेन्स आहे ती माहिती पाहिजे. नंतर आचार्यांनुसार जास्त जर तुम्हाला लक्षात राहत नसेल, विविध आचार्यांनुसार, तर कमीत कमी 2 ते 3 आचार्यांनुसार काय सांगितलं आहे ते लक्षात ठेवा. आणि जो कॉमन आपला क्रम असतो तो माहिती असला पाहिजे, कुठून सुरुवात होते, कुठं एंड होतं, कसा सिक्वेन्स आहे. त्यानंतर ब्राह्ममुहूर्त आणि दंतधावनाचे श्लोक पेपरमध्ये बऱ्याचदा विचारलेले आहेत, तर ते व्यवस्थित स्टडी करा. बाकी इतर श्लोक जर तुमचे पाठ नसतील तरी ठीक आहे, पण ब्राह्ममुहूर्त, दंतधावन हे जे मेन श्लोक आहेत ते पाठ करा. त्यानंतर अभ्यंग, अंजन, व्यायाम, मर्दन, उद्वर्तन, स्नान ह्यांचे लाभ, निषेध, तर हे सर्व SAQला विचारलेले प्रश्न आहेत प्रिव्हियस इयरला. ह्यापैकी कोणताही एक क्रम SAQला विचारतात. त्यानंतर सदवृत्त व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट अध्याय 3रा आहे ऋतुचर्या अध्याय. त्यामध्ये तुम्हाला आता ऋतुचर्या अध्याय अष्टांग हृदयमध्ये पण आहे आणि चरक संहितामध्ये पण आहे. तुम्हाला जो व्यवस्थित किंवा जो सोपा वाटेल तो व्यवस्थित स्टडी करा. आणि कारण पेपरमध्ये सुद्धा स्पेसिफिक विचारतात की चरक संहितेनुसार ऋतुचर्या लिहा, असे सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत. पण म्हणून तुम्हाला दोन्हीकडनं वाचणं गरजेचं असतं. फक्त जे वेगळे पॉईंट्स आहेत ते तुम्ही एकदा मार्क करून ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर 6 ऋतू कोणते आहेत तो फ्लो चार्ट. त्याच्यानंतर आदानकाल, विसर्गकाल, जे ऋतुचर्यामधला बेसिक गोष्ट आहे ती माहिती पाहिजे. त्यानंतर आहार, विहार, वर्ज्य, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये काय आहार आहे, काय विहार आहे, काय वर्ज्य सांगितलं आहे, त्याचा जो टेबल बुकमध्ये दिला आहे तो एकदा बघून घ्या. टेबलनी असं आता अशी वेळ आलेली आहे जी तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करणं शक्य नसतं, मग तुम्ही टेबल, फ्लो चार्ट, डायग्रॅमॅटिक अशा प्रकारे जर अभ्यास केला तर तुमच्या गोष्टी लवकर लक्षात राहतील, सोबतच तुमचा टाईम वाचेल, तुम्ही जास्त गोष्टी कव्हर करू शकता. त्यानंतर ऋतुसंधी एकदा व्यवस्थित करा, तो SAQला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर हंसोदकाचं वर्णन आलेलं आहे ते व्यवस्थित करा, तो सुद्धा SAQला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट रोगानुत्पादने अध्याय 4. त्यामध्ये धारणे, अधारण्य वेग कोणते, किती, ते माहिती पाहिजे. आणि अधारण्य वेगचे जे लक्षणांचा टेबल दिलेला आहे की कोणत्या वेगाचं धारण केल्यावर काय लक्षणे दिसतात, तर ते तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. कारण SAQमध्ये एखादा वेग फिक्स विचारतात, तर ते वेग तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. त्यानंतर द्रवद्रव्य विज्ञान या अध्याय. त्यामध्ये 5 वर्ग मेन आहेत, तोय वर्ग, क्षीर वर्ग, इक्षू वर्ग, तेल आणि मध्य वर्ग. तर ह्यांचा एक शॉर्ट टेबल बनवा. त्यामध्ये कोणते द्रव्य येतात, त्यांचे काय गुण आहेत, एवढं तुम्हाला तिथे गरजेचं आहे. श्लोक वगैरे जरी पाठ नसतील तरी चालेल, फक्त कोणत्या वर्गाचे काय एक्झाम्पल आहेत, काय गुण आहेत तेवढं माहिती पाहिजे. त्यानंतर 6वा अध्याय अन्नस्वरूप विज्ञान या अध्याय. आता अष्टांग हृदयमधला जो 6वा आणि 7वा अध्याय त्याच्यावर फक्त तुम्हाला SAQ विचारणार आहेत. मग SAQ विचारणार आहेत म्हटल्यावर हा अध्याय तुम्ही व्यवस्थित थोडा स्टडी केला पाहिजे. तर अन्नस्वरूप विज्ञान या अध्यायामध्ये काय सांगितलं तर अन्न वर्ग दिलेले आहेत, जसं शुकधान्य, शिंबीधान्य, कृतान वर्ग, मांस वर्ग, फलवर्ग, शाक वर्ग आणि औषधी वर्ग.
तर हे जरासे मेन वर्ग आहेत जे तुम्ही स्टडी केले पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा जसं मी मागे सांगितलं त्याप्रमाणेच त्याचे एक्झाम्पल, त्याचे गुण काय आहेत किंवा फायदे काय आहेत तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे प्रत्येक वर्गाचं. त्यानंतर अन्नरक्षा अध्याय. अन्नरक्षामध्ये सविष अन्नाची लक्षणं, त्याच्यानंतर त्याची अग्निपरीक्षा. हे फिक्स पेपरमध्ये प्रिव्हियस इयरला विचारलेले प्रश्न आहेत की अन्नाची अग्निपरीक्षा कशा पद्धतीने करायची किंवा सविष अन्नाची काय लक्षणं आहेत. त्यानंतर विषदाता लक्षणं विचारलेलं आहे. विरुद्ध आहार फिक्स SAQ किंवा LAQमध्ये असतोच प्रश्न, तो जर तुम्ही केला तर तुमचा वाया नाही जाणार. त्यानंतर त्रयोपस्तंभ कोणते आणि त्याचं डिस्क्रिप्शन. हे अन्नरक्षा अध्यायामध्ये एवढे पॉईंट्स व्यवस्थित करा. त्यानंतर 8वा अध्याय मात्राशिती अध्याय. त्यामध्ये अल्सक, विसूचिका, दंड अल्सक ह्यांची लक्षणं आणि चिकित्सा आलेली आहे, ती बघून घ्या. आमविषाचं वर्णन आहे. औषध सेवन काल सांगितलेला आहे. अजीर्णाचे प्रकार, लक्षणं आणि चिकित्सा. एक अल्सक, विसूचिका आणि अजीर्ण यापैकी एक फिक्स तुम्हाला पेपरमध्ये असणारच आहे कुठेतरी. त्यानंतर अनुपान, आहार सेवन काल. तर हे व्यवस्थित पॉईंट्स मात्राशिती अध्यायामधले बघून घ्या, त्याच्यावर सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारतात. त्यानंतर द्रव्यादी विज्ञान या अध्याय. त्यामध्ये रस अनुरसचं वर्णन आलेलं आहे, त्यांचा जो डिफरन्स आहे तो कधी कधी पेपरमध्ये विचारतात. त्यानंतर 5 द्रव्य जे सांगितलेले आहेत, पार्थिव, आप्य, आग्नेय, वायव्य, नाभस यांची लक्षणं. त्याच्यानंतर वीर्य, विपाक, प्रभाव यांच्यावर सेपरेटली LAQ विचारतात. यापैकी कोणत्याही एका टॉपिकवर LAQ येऊ शकतो. तर जे त्यांचं एक दीड पेजचं मॅटर आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर रसभेदी अध्याय. रसभेदी अध्यायामध्ये रसांचे पांचभौतिकत्व आलेलं आहे. त्यानंतर 6 जे षड्रस आहेत आपले, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, त्यांचं प्रत्येकाचं लक्षण, स्कंद आणि अपवाद द्रव्य. हे तुम्हाला नेक्स्ट इयरला द्रव्यगुणमध्ये पण असणार आहे. आत्ता तुम्ही करून ठेवलं तर नक्की तुमचं ते फायदा होणार आहे. तर त्यामध्ये काय नाही, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे जे 6 रस आहेत त्यामध्ये थोडेफार तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी संबंध असतो, दोष संबंध आहे किंवा ऋतुसंबंध आहे तो लिहून, त्याच्यानंतर त्याचे लक्षणं, प्रत्येकाचे लक्षण दिलेत, श्लोक दिलेत, प्रत्येकाचे एक्झाम्पल दिलेत आणि प्रत्येकामध्ये अपवाद द्रव्य दिलेत. तेवढं तुम्हाला तिथे करणं गरजेचं आहे. कोणताही एक रस तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो LAQसाठी, आणि असं प्रिव्हियस इयरला बऱ्याचदा विचारलेले सुद्धा आहेत. त्यामुळे 6 रस आहेत, 6च्या 6 रस पाठ करा. असं करू नका की हा येणार नाही, हा येईल, हा जास्त विचारला आहे, असं करू नका. 6 आहेत तर 6च्या 6 पाठ करा, नक्कीच तुमचा पेपरमध्ये फायदा होईल. त्यानंतर अध्याय नंबर 11 दोषादी विज्ञान या अध्याय. त्यामध्ये दोष धातू, मल, त्यांचे प्राकृत, वृद्धिक्षय लक्षणं आलेले आहेत, प्राकृत कर्म आलेले आहेत. त्यानंतर दोष धातूंचे आश्रय भाव आणि ओझाचे लक्षण. यातले बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला क्रियाशारीमध्ये सुद्धा आहेत. तर दोन्हीकडे तुमचा त्याचा फायदा होणार आहे. श्लोक पाठ असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, नसतील तर तुम्ही कमीत कमी लक्षणांची मराठीमध्ये नावं आणि त्यांचा अर्थ पाठ करा. त्यानंतर 12वा अध्याय दोषभेदी अध्याय. त्यामध्ये वात, पित्त, कफ हा सुद्धा टॉपिक बऱ्यापैकी क्रियाशरीरमध्ये तुम्हाला येतो. वात, पित्त, कफ यांचे स्थान आणि प्रकार, जो आपण त्यांचा चार्ट बघितला होता. जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितला नसेल तर आपण तिन्ही दोषांचे सेपरेट कर्म, त्याचे स्थान, प्रकार हे येतील असा वेगळा चार्ट दिलेला आहे. तो तुम्हाला नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर दोषांचे चय, प्रकोप, प्रशमन. त्यानंतर चय, प्रकोप, प्रशमन यांची व्याख्या, त्याची लक्षणं, रोगाचे त्रिविध हेतू कोणते आहेत, व्याधीचे प्रकार आणि दशविध परीक्षेभाव. दशविध परीक्षेभाव सुद्धा SAQ किंवा LAQमध्ये देखील विचारतात, व्यवस्थित ते एकदा बघून घ्या. त्यानंतर दोषोपक्रमणी अध्याय. दोषोपक्रमणी अध्यायामध्ये त्रिदोष उपक्रम सांगितलेत, संसर्ग संधिपाताचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर दोष कोष्टातून शाखेत जाण्याचे कारण, शाखेतून कोष्टात जाण्याचे कारण, प्रत्येकाचे 2-2 लाईनीचे श्लोक आहेत. श्लोक आणि अर्थ एवढं जरी तुम्ही लिहिलं तर तिथे तुम्हाला 5 मार्कांपैकी 3, 4 मार्क आरामात मिळतील. श्लोक पाठ करा. त्यानंतर साम व निराम दोषाची लक्षणं, परत हे सर्व तुम्हाला क्रियाशरीरमधलंच आहे. त्यानंतर आमाची व्याख्या, सामान्य शोधनकाल कोणता आहे आणि शमन औषधींचा सेवनकाल. तर यापैकी कोष्टातून शाखेतून कोष्टात व्यवस्थित स्टडी करा. साम निराम दोष एकदा बघून घ्या आणि आम व्याख्या थोडी व्यवस्थित स्टडी करा. हे पेपरमध्ये SAQला विचारले जाणारे प्रश्न आहेत. त्यानंतर 14वा अध्याय द्विविधोपक्रमणी अध्याय. द्विविधोपक्रमणी अध्यायामध्ये तुम्हाला काय सांगितलं तर लंघन भ्रुवणाचं वर्णन आलेलं आहे. लंघन भ्रुवणाचं पांचभौतिकत्व. त्याच्यानंतर शोधन शमनाची व्याख्या, त्याचे प्रकार कोणते आहेत. त्यानंतर भ्रुवनाचे कोणते द्रव्य आहेत, त्याचे सम्यक योग, अतियोग, अयोग, चिकित्सा. लंघनमध्ये पण सेम, त्यांचे लंघनचे द्रव्य कोणते आहेत, त्याचं संयोग योग, अतियोग, अयोग आणि चिकित्सा. त्यानंतर स्थौल्य कार्श यांची तुलना आलेली आहे आणि चिकित्सा दिलेली आहे. तर लंघन भ्रुवन एकदा व्यवस्थित बघून घ्या, शक्यतो पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात. तर हा होता अष्टांग हृदय अध्यायवाईज टॉपिक कोणते स्टडी करायचे त्याचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ नीट समजला नसेल किंवा काही गोष्टी राहून गेल्या असतील तर व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा व नीट ऐका, कारण ज्या मी गोष्टी सांगत आहे त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. कारण सांगत असताना सुद्धा मी त्यामध्ये काही पॉईंट ॲड करून सांगत असतो. आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदा होईल. 50 मार्क तुम्हाला अष्टांग हृदयवर आहेत. तर ह्यापैकी नक्कीच बऱ्यापैकी प्रश्न हे पेपरमध्ये सुद्धा विचारले जातील आणि तुम्हाला हे नंतर पेपर झाल्यावर समजेल की या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं. तर तसं न होता तुम्ही आत्ताच जर व्हिडिओ व्यवस्थित फॉलो केला, ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या ऐकल्या, तर नक्की तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पासिंगसाठी कोणतीही चिंता राहणार नाही आणि इझिली तुम्ही
तिथे पास व्हाल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा व लवकरच आपण अशाच प्रमाणे चरकसहितावर देखील व्हिडिओ बनवणार आहे, तर तो देखील तुम्ही पाहाल. आणि जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओ जर चॅनलवर पाहिले नसतील तर नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. सर्व बऱ्यापैकी व्हिडिओज अपलोडेड आहेत आणि ते तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि आणखीन जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.